आरतीमधले प्रार्थनामधले काही शब्द आपण चुकीचे उच्चारतो आणि ते चुकीचे उच्चारल्यामुळं दोष नाही लागणार तसा, कारण आपल्या ज्ञानानुसार आपण उच्चारतो. माहीत असून चुकीचं उच्चारलं तर दोष लागतो, भावनेनं उच्चार केला तर दोष नाही लागत, असंही शास्त्राचं प्रमाण आहे. पण का चुकीचं म्हणावं आपण? एवढी वर्ष आपण अध्यात्माकडे परमार्थाकडे वळलेलो आहेत ना. गणपती बाप्पाची आरती म्हणताना कोणाचा अपमान किंवा कमीपणा नाही, आपण कुठे चुकतो, कसे चुकतो आणि त्याच्यामध्ये बदल करून घेत नाही. सुख करता दुःख अर्था ही आरती बोलताना त्या एका कडव्यामध्ये आपण लंबोदर पितांबर फणीवर बंधना सरळ सोड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पावे सदना. बोला, संकष्टी पावावे. अजून लोक संकष्टी पावावे बोलतात. मोठी मोठी महाराज पण संकष्टी पावे बोलतात महाराज. मग संकष्टीलाच पावे ना, बाकी 14 महिनाभर काय मग 29 दिवस ज्यांनी संकष्टीला केली त्यांना संकटी पावावे असं तुम्ही विचार करावा. संकट काळामध्ये तो आम्हाला पावला.